चला सामना चालू करायचा आहे. सुरेश जाधव आणि लेग अंपर म्हणून काम पाहतात ते सुनील मुंबई पोलीस. आताच एक घोषणा म्हणून आपल्याकडे दयाराम आडे साहेब यांनी जो जास्त रन काढेल म्हणजे सामना फायनल मॅचमध्ये त्याच्याकडून 501 रुपये आणि जो जास्त विकेट घेईल त्याच्यासाठी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आडे साहेबांकडून भेटणार आहे. धन्यवाद साहेब. आणि 4 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की 4 ओव्हरचा सामना असेल हा. पहिला बॉल खूप सुरेख टाकला होता सुरेश यांनी. दुसरा बॉल यारकर लेनचा बॉल होता, खोदून काढलाय करण यांनी. एकच धाव. अतिशय स्फोटक बल्लेबाज आहे करण आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे तो सूर्या. उत्कृष्ट असे गोलंदाज ज्यांनी साई सेवा बदलापूर संघामध्ये सुद्धा मिडन ओव्हर टाकली होती. तोच सूर्या आता बॉलिंग करतोय. सामनाकडे रणजित. उत्कृष्ट असा बॉल. मी बोललो होतो की सूर्याला खेळणं एवढं सोपं नाहीये. अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो. नेहमीच संघाची एक साईड त्याने पूर्ण सांभाळून ठेवली आहे गोलंदाज. परत एक लेग साईडच्या दिशेने मारलाय. मला वाटतं चांगल्या रीतीने फिल्डिंग झाली आणि एकच धाव. सुरेख फिल्डिंग शरद चव्हाण यांच्या माध्यमातून. परत एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि परत एकदा डॉट बॉल. मला वाटतं हाईड बॉल सॉरी एक्स्ट्राच्या माध्यमातून ही धावसंख्या भेटेल. दिशाहीन बॉल होता वाटतं. कोणत्याही प्रकारे हम्परची वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. जे हम्पर आहेत ते योग्य डिसिजन देतीलच. फायनल मॅच आहे. कोणताही प्रेशर टाकू नये हम्परवरती. खूपच सुरेख असा मारला लेग साईडच्या दिशेने. मला वाटतं 4 धावा. सुरेख बल्लेबाजी कालच बघितली मी करणची. उत्कृष्ट असे गोलंदाज सुलतान जाधवला सुद्धा त्याने रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून काल चौकार षटकार ठोकला होता. तोच करण बल्लेबाज करतोय. आगडी उडी ओळख त्यांनी आपली निर्माण करून दिले. मूर्ती जरी लहान असेल पण कीर्ती महान आहे करणची. परत एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मला वाटतं जरा दुखापत झाली असेल करणला. पाणी घेऊन जायचंय. पहिला तो पाय हे झाला त्याचा काय नाही ना. मी त्यांनाच बोललो सरांकडे घेऊन जा मला आजच्या दिवस फ्री आहे. जाऊ जल्दी जाऊ. गाड घाल मी लोकांनी घाली रे थांब. गाड कोण घालू हेतूच लागू बॉल तुला भगवानकडे दुसरे 3 ओव्हर खरी बंद होते. 3 ओव्हर मारा काय होतं मला वाटतं पहिला षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती जवळजवळ 7. इकडे कोणी लिहित पण नाही. हा तू लिहितोय ना. आपण इथे लिहायला पाहिजे. तेच नाही असं आहे का. पाहुणे बसतील ना आता येईल तो बस बरोबर.
माझं पहिलं षटक संपलं आणि 7च धावा झालेल्या आहेत आणि दुसरा षटक घेऊन येतो तो जय जाधव, औरंगाबादवरून बिलॉंग करतात जय. अतिशय तेज गोलंदाज आहेत जे लेग साइड आणि इन स्विंग आणि आउट स्विंग दोन्ही करतात. खूपच ज्यादा सुरेख मारलाय आउटसाइडच्या दिशेने आणि मला वाटतं 1 धाव 2 धावा चांगल्या रीतीने पूर्ण झालेल्या आहेत. रणजित पवार अतिशय स्फोटक बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख आहे, बीड सायलॉन बीड वाघळूस तांडा इथून बिलॉंग करते ही टीम. नेहमीच नगर असेल बीड आष्टी असेल नेहमी करण आणि रणजित पवारचा बॅटचा बोलबाला असतो, तोच रणजित समोर स्ट्राईकला आहे. जय पण काय त्याचं पण औरंगाबाद डिस्ट्रिक्टमधून नेहमीच यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं प्रदर्शन बघू शकता. डॉट बॉल, 1 बॉल डॉट म्हणजे इथे सोन्यासारखाच आहे, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी धावसंख्या 50+ तरी करावंच लागतील, कारण की फायनल मॅच आहे. प्रेक्षकाला पण बघायला थोडा इंटरेस्ट आला पाहिजे की मॅच ही चुरशीची व्हायला पाहिजे. दोघे ताकदीचे संघ आहेत. मला वाटतं दिशाहीन बॉल आहे, एस्ट्राच्या माध्यमातून 1 धाव भेटेल सायलॉन बीड संघाला. केले का 10 धावा झालेल्या आहेत. रणजित थोडा स्ट्रगल करताना दिसत आहेत आपल्याला. स्फोटक बल्लेबाज आहेत, कोणत्या दिशेने चौका षटकार मारू शकतात ते पण. परत उंचावून मारण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं बॅटची एज लागली आणि विकेट. जय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते, लेफ्ट आर्म पेसर. आणि आता बीडचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे तोच करण पवार आता क्रीज वरती जातोय. रणजित पवार एक जरी धुरंधर बल्लेबाज आउट झाला असेल तरी त्याची जागा घेऊन जातोय तो स्फोटक बल्लेबाज. ठाण्यामध्ये झालेल्या एका मॅच मध्ये करणने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकला होता. तोच करण आता क्रीज वरती आहे. आज पण त्याच्या बॅटमधून आपल्याला चांगल्या रीतीने चौकार आणि षटकार दिसतेलच. करण कालचा मॅचचा हिरो. सेमीफायनल मॅच मध्ये त्यांनी उत्कृष्ट अशी 56 धावाची पारी खेळली होती. तोच करण आता क्रीज वरती आलाय. जय सामना करेल तो करण, ज्याचा बीड मध्ये बाहुबली म्हणूनची ओळख आहे तोच करण. पहिलाच बॉल डॉक्टर कुणाल राठोड आपल्या प्रथम मार्गदर्शनासाठी ज्यांनी आपल्या बक्षीस दिले आहे त्यांचं पण इथे आगमन झालं आहे. तर मी कुणाल राठोड सरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. डॉक्टर कुणाल राठोड सर, नेहमीच सरांचा आपल्या मदतीचा हात असतो आणि त्यांचा सत्कार करतील अमोलभाऊ राठोड सर. आपला शाल शिरपळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. पाहिजे दुसराच बॉल आणि मला वाटतं उंचावून मारला लेग साईडच्या दिशेने. 1 धाव, 1च धावावरती समाधान मानावं लागेल करण यांना. धन्यवाद डॉक्टर कुणाल राठोड, नेहमीच आपल्या समाजासाठी एक मदतीचा हात म्हणून त्यांची ओळख आहे. एक बॉल राहिलाय वाटतं, अजून 5च बॉल झालेले आहेत. धावसंख्या झाली ती जवळजवळ 11. दुसरं षटक चालू. खूपच धीम्या गतीने चाललेला हा सामना मला वाटतंय, कारण की रन खूपच कमी आहेत. दुसरा षटक संपायला आला आणि 11च धावा आहेत. पण दोघे पण करण आहेत, ते करून दाखवतीलच आपल्या साईलन बीडला. उंचावून मारला लेग साईडच्या दिशेने, मला वाटतं विकेट. उत्कृष्ट आधी झेल घेतली योगी आणि चांगला बल्लेबाज करण. आणि जास्त काही करू शकला नाही, कारण आपल्या टीमसाठी
आणि त्याची जागा घेऊन आता जो बदलापूरमध्ये एक नावाजलेला जो प्लेअर आहे बंजारा समाजाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची छाती ओळखली जाते तोच दिनेश राठोड आता ग्राउंडमध्ये पदार्पण करतोय. नेहमी ज्या प्लेअरची मागणी असते मोठ्या मोठ्या लीगच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता दिनेश राठोड यांना. हा दिनेश गोलंदाज तर ते उत्कृष्ट आहेतच पण त्याच्यापेक्षाही बल्लेबाज म्हणून त्यांची ओळख वेगळी आहे. बॉलिंगच्या माध्यमातून ते आपल्याला दिसतीलच. आणि मला वाटतं आता शरद एक्सप्रेस जळगाव कारगाववरून बिलॉंग करतात. वेगळी ओळख ज्यांनी निर्माण करून ठेवले तो शरद चव्हाण आता आपल्याला बॉलिंग वरती दिसेल. मागच्या मॅचचा हिरो 2 ओव्हर पूर्ण आणि 11 धावा झालेल्या आहेत. आणि शरद आणि सामना केला करण बीडचा बाहुबली ज्याची ओळख आहे तोच करण आता स्ट्राईकला आहे. मला वाटतं दिशहीन बॉल असेल हा आणि व्हाईटच्या माध्यमातून एक्स्ट्रा धावा. करण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा प्लेअर जर स्ट्राईक असेल तर थोडा बॉलवरती प्रेशर येतोच. तोच करण स्ट्राईकला आहे. नेहमीच त्याच्या बॅटमधून चांगले धाव संख्या आपल्याला पाहू शकतो. युट्यूबच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या टीम पण ते खेळतात. बीडचे ते कॅप्टन पण आहेत बीड संघाचे. जरूर चांगला खेळ त्यांच्या बॅटमधून चांगले स्कोर आपल्याला मोरेवाल्यांसाठी समोर जास्तीत जास्त धाव संख्या देण्याचा प्रयत्न करण करेल. कारण की थांबव 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 आईलो आईलो अमल भाऊ आई एक का फायनल मॅच ने आपली वर घेतली आपण बॉल देव करण शरद एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे आणि सामना करेल तो करण. स्कोर बोर्ड खूपच धिमावलेला आहे कारण की फक्त 12 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर. परत एकदा यारकरलेनचा बॉल होता काहीच समजू शकला नाही करण आणि डॉट बॉल. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव भेटेल. लेग बाईज शरद मागच्या मॅचचा हिरो लगातार 5 बॉल डॉट केले होते तो शरद बॉलिंग वरती आहे. आणि आता बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे तोच दिनेश राठोड आता स्ट्राईकला आहे. उत्कृष्ट असे ऑलराऊंडर प्लेअर म्हणून ज्याची ओळख आहे तोच दिनेश राठोड स्ट्राईकला आहे. नेहमीच आपण त्यांना फटकेबाजी करताना पाहत असतो. गोलंदाजी तर बेस्ट करतातच पण बल्लेबाजी त्याच्यापेक्षाही बेस्ट. पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न होता आणि दिशाहीन बॉल आणि सॉरी लेनचा बॉल होता आणि चांगल्या रीतीने डॉट बॉल. काहीच समजू शकला नाही दिनेश. चौका षटकार मारावेच लागतील कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे मोरे एलिऑन करगाव जळगाववरून बिलॉंग करतो हा संघ. परत एकदा मारण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतंय रनआउटच्या माध्यमातून थोडासा करणला आणि विकेट डायरेक्ट हिट झाल्यामुळे हा करणला परत परतावं लागेल. उत्कृष्ट बल्लेबाज मी बोलत होतो बीडचा बाहुबली पण रनआउटच्या माध्यमातून ते परत परतावं लागेल. आणि आता त्या जागा घेऊन जातो तो सूर्या
अतिशय स्फोटक बल्लेबाज. मूर्ती लहान असेल पण कीर्ती अतिशय महान आहे या सूर्यांची. नेहमीच कालच्या मॅच मध्ये अतिशय फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय करून दिलाय. तो सूर्य आतमध्ये जातोय करणची जागा घेऊन. स्कोअरबोर्ड अतिशय धीमा चालू आहे कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे समोर. मोरया 11 करगाव जळगाववरून बिलॉंग करतो हा संघ. दुसरा संघ आहे तो साई 11 बीड वाघुळूस तांडा. करण काहीच करू शकला नाही आपल्या टीमसाठी. षटकार चौकारचा बादशाह असून पण तो रनआउटच्या माध्यमातून परततोय. आता सामना करेल सूर्या. खूपच चांगला शॉट मारलाय ते साईडच्या दिशेने आणि मला वाटतं मी बोललोच होतो मूर्ती जरी लहान असेल पण कीर्ती महान आहे या बल्लेबाजची. सूर्या उत्कृष्ट असे बल्लेबाज आहेत ते. क्रिकेट हा हाईटच्या माध्यमातून नसतो तर हा उत्कृष्ट गेम कसा दाखवता येईल तेच आपल्याला प्रतिसाद करत असताना सूर्या सगळे मला वाटतं जवळजवळ जास्तीत जास्त प्रेक्षक साईवर बीडचे दिसत आहेत. चौकोन ग्राउंडवरती फिरत आहेत. आपला संघ कधी विजयी होईल. खूपच चांगला शॉट मारलाय सूर्याने. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती लेग साईडला कोलून दिलंय आणि 4 धावा. प्लेअरने मध्येच थांबायचं आहे. केसीला प्रस्तुतां माध्यमातून हा आयोजक चाललेला सामना उत्कृष्ट रीतीने चालले. फायनल मला वाटतं वर्ष 5वं असेल. खूपच चांगल्या रीतीने ते दरवर्षी योग्य टुर्नामेंट पार पाडतात. केसुला प्रतिष्ठान बदलापूर. परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं कॅच ड्रॉप झाली वाटतं. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता सूर्याचा पण जास्त बॉल बॅटवरती आला नाही आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. तिसरा षटक चालू आणि 18 धावा बोर्डवरती लागले आहेत. शेवटचा बॉल असेल हा. परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि परत एकदा बीट होत आहेत दिनेश राठोड. मला वाटतं बॉलर हळू होत आहेत साईलन बीड वरती कारण की धावसंख्या पूर्णतः धिमावलेली आहे. कारण की 3 ओव्हर संपल्याच्या नंतर धावसंख्या झाली ती फक्त 18 आणि मला वाटतं शेवटची ओव्हर घेऊन SRP मध्ये जे कार्यरत आहेत प्रशांत लेफ्ट आर्म बॉलर. बघू जवळजवळ कमीत कमी 40 तरी धावसंख्या तुम्हाला काढावं लागतील कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे तो. मोरया 11 करगाव जळगाव वरून बिलॉंग करतात. आणि आता प्रशांत उत्कृष्ट असे गोलंदाज. 51 मारलाय. खूपच सुरेख शॉट म्हणायला गेले आणि मला वाटतं झेल बाद. खूपच सुरेख शॉट मारला होता सूर्याने पण त्याला बाउंड्रीच्या बाहेर काढू शकला नाही सूर्या आणि झेलच्या माध्यमातून तो विकेट. मला वाटतं सूर्या अगोदर लवकर आला असता तर स्कोरबोर्ड हा थोडा वेगळा असता पण त्याची जागा घेऊन जातो तो प्रदीप. स्कोरबोर्ड खूपच धीमा चालू आहे. चौकार षटकार मारावेच लागतील कारण की तेवढाच ताकदीचा संघ आहे मोरया 11 करगाव. कमीत कमी 30 ते 35 धावा तरी पाहिजेत कारण की फायनल मॅच आहे. सूर्याने चांगला प्रयत्न केला. एक चौकार दुसरा पण जवळजवळ षटकारच्या माध्यमातून परत अमोल भाऊ कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अमोल भाऊ अर्पण लोकेशन पाठव ना.
उत्कृष्ट असा बॉल टाकला होता प्रशांतने, काहीच समजू शकला नाही प्रदीप. मला वाटतं दिनेशला जेवढी स्ट्राईक राहील तेवढा थोडासा स्कोर बोर्ड थोडा हालेल. दिनेशला स्ट्राईक द्यायला पाहिजे कारण की तो बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे. 19 खूपच सुरेख असा बॉल मारलाय आणि मला वाटतं रनआउटच्या माध्यमातून एक चोरटी धावा म्हणावं लागेल. दिनेश अतिशय स्फोटक बल्लेबाज, पण त्याच्या बॅटमधून अजून फटके आलेले नाही आहेत. कोणत्या दिशेने ते स्फोटक बल्लेबाजी करू शकतात. वीस झाले ना. खूपच सुरेख असा शॉट मारलाय पण तिथे निवास. एक धाव, दुसरी धाव, 2 धावा पूर्णरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 25 धावा, सॉरी 22 धावा झालेल्या आहेत. फायनल मॅचचा थोडा धीमा स्कोर म्हणावा लागेल. परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि प्रशांत उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते. परत एकदा डॉट बॉल. मला वाटतं जवळजवळ शेवटचाच बॉल हा असेल. 5 बॉल झालेले आहेत. खूप चांगल्या रीतीने त्यांनी फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा पूर्ण असं साईलन बीडला जखडून ठेवलंय. धावा येत नाहीत. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं यष्ट्राच्या माध्यमातून एक धाव लेगबाईच्या माध्यमातून आणि 4 ओव्हर पूर्ण झाले त्यांचे. 23 धावा झालेल्या आहेत आणि टू अतिशय कमी स्कोर असेल हा. 24 धावाच पाहिजेत फक्त. आणि तेवढेच स्फोटक बल्लेबाज म्हणून ज्याची ओळख आहे निवास पवार. पण साईरन बीड पण हार मारणारी टीम नाही आहे. त्यांच्याकडे पण धुरेंदर असे गोलंदाज आहेत. दिनेश असतील, करण असेल, विकास असेल, शरद राहुल सर असतील. बोला. खूपच मिळालं का त्याने दुसऱ्याने पाठवलं बघ. तू आहे कुठे तू लवकर आता लास्ट 6 ओव्हर चालू आहे. लास्ट फायनलचं लास्ट ओव्हर चालू आहे. सेकंड एकाने खेळला. केशवला प्रतिष्ठानचे खजिनदार धर्मेश राठोड भाऊ यांचं आगमन झालंय. तरी मी केशवला प्रतिष्ठानचं स्वागत करतो. भाऊ त्यांचा सत्कार गजानन सर हे करतील. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. साईलन पीडे क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे कोणताही विलंब न करता. खूपच अशी शेवटची ओव्हर प्रशांतने टाकली आहे. स्टॉप होता का
उत्कृष्ट असा सामना पाहायला भेटेल, कारण 24 धावा पण काय कमी नाही आहेत. साई आणि बीड हे पण डिपेंड करू शकतात. उत्कृष्ट असे गोलंदाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला संपती चव्हाण मुंबई पोलीस वडाळा पोलीस स्टेशनला सध्याला कार्यरत आहेत. तेच पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. उत्कृष्ट असे बल्लेबाज आणि गोलंदाज आहेत ते संभाजी चव्हाण. नेहमीच त्यांच्या बॅटमधून ऑफ स्विंग आणि लेग स्विंग दोन्ही साईडने ते बॉल फिरू शकतात. आणि सामना करेल रवी आणि नॉन स्ट्रायकर असेल तो निवास. अतिशय स्फोटक बल्लेबाज रवी. आपण ठाणे पोलीस मध्ये कार्यरत असलेला रवी परत एकदा मारण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं इथे सूर्या कॅच सोडणार नाहीये, कारण की तो उत्कृष्ट खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मी बोललो होतो की संपादित चव्हाण अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते संभाजी चव्हाण. 24 धावा पण एजी घ्यायचे नाही आहेत, कारण की क्रिकेट आहे. कधी सामना कुठे झुकेल याचा आत्ताच डिसिजन आपण घेऊ शकत नाही. ओके, मागच्या फायनल मध्ये साई सेवा संघाच्या टुर्नामेंटच्या याच्यामध्ये 18 बॉलमध्ये 21 धावा असताना संघ पराभूत झालाय. तर 24 बॉलमध्ये 24 सुद्धा होऊ शकतो. कोणत्याही वेळ सांगता येत नाही की कधी विकेट पडतील आणि कधी प्लेयर बॉलर हवी होतील. मला वाटतं रवीची जागा घेऊन येतो तो अजय. अतिशय स्फोटक बल्लेबाज अजय आणि तेवढाच ताकदीचा गोलंदाज संभाजी चव्हाण. खूपच उंचावून मारलाय आणि लेगच्या दिशेने परत बॅक टू बॅक विकेट. जसा प्लेअर लावलाय त्याच दिशेने बॉल मारलाय अजय यांनी आणि लगातारचा दुसरी विकेट म्हणावं लागेल संभाजी चव्हाण यांना. खरोखरच गेम प्लॅन काय असतो ते संभाजी चव्हाण कोण शिकावं, कारण ज्या दिशेने फिल्डर लावलाय त्याच दिशेने बॉल मारलाय बॅट्समननी आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट. मॅच कोणतीही फायनल मॅच सारखीच होते मला असं वाटतंय, कारण की 24 धावा जरी असेल तरी आम्ही डिपेंड करू शकतो. आम्ही पण 300 ते 400 किलोमीटर लांबून आलोय बिल्डीवरून. तेच खेळ दाखवत असताना संभाजी चव्हाण. मला वाटतं अजयची जागा घेऊन जाईल तो योगी. ते पण चांगले स्फोटक बल्लेबाज आहेत, पण तेवढाच ताकदीचा गोलंदाज समोर संभाजी चव्हाण. जरी धाव संख्या कमी असेल तरी आम्ही फाईट देऊ शकतो, त्याच हिमतीने उतरलेले हा संघ साई इलेव्हन बीड. करण पवार यांच्या बल्ल्यातून आपल्याला आले नाहीत. बाहुबली म्हणजे त्यांची ओळख आहे. रनआउटच्या माध्यमातून ते विकेट गेलेत. जर स्कोरबोर्ड हा वेगळा असता, करण स्क्रीनवरती असता तर जर 40-50 प्लस असता स्कोर. आता स्ट्राईकला योगी. खूपच सुरेख असा बॉल टाकला होता संभाजी आणि लगातारचा हा तिसरा डॉट बॉल. हॅट्रिक चान्स होते आणि मला वाटतं हॅट्रिक चान्स गेलेला आहे संभाजी भाऊंचा. खूपच सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल संभाजी भाऊकडून. खूपच ऑफसाईडच्या दिशेने कोलावला आणि मला वाटतं कोणताही प्लेअर नाही तिथे. 4 धावा. खूपच अनुभव म्हणावं लागेल योगींकडे. ऑफसाईडच्या दिशेने बुशाला बॉल दिशा दिली आणि 4 धावा. 4ही बॉल खूप सुरेख फेकला होते संभाजी भाऊनी. संभाजी चव्हाण परत एकदा खूपच सुरेख असा बॉल टाकलाय. काहीच समजू शकला नाही योगी. मी बोललो होतो की संभाजी भाऊ एक बॉल जरी चौकार मारला असेल तर मी वापसी करू शकतो. धाव संख्या ही 24-20. माझा गेम जो आहे तो मी दाखवणारच संभाजी चव्हाणच्या माध्यमातून पाहायला भेटतोय.
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच संभाजी. लगातारचा 5वा बॉल उत्कृष्ट टाकलाय त्यांनी. 4था बॉल जरी चौकार आला असेल तरी मी वापसी करू शकतो. करण्या मला वाटतं गेम प्लॅन असेल संभाजी भाऊंचा, कारण की अनुभव खूप तगडा आहे त्यांच्याकडे. नेहमीच मी त्यांच्या क्रिकेट खेळलाय त्यांच्यासोबत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट बल्लेबाज. उत्कृष्ट असा बॉल टाकला आणि परत एकदा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. खरोखरच संभाजी चव्हाण यांना मानावं लागेल. 2 उत्कृष्ट विकेट घेतलेल्या आहेत त्यांनी आणि 4च धावा. बॉल पहिल्याच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. आता 18 बॉल 20 धावांची आवश्यकता असेल. मला वाटतं 40-50 जर स्कोर असता तर 100% इथे बीड हा संघ विजय होऊ शकला असता. पण अजून पण फाईट देत आहेत 24 रनावरती सुद्धा. अजून पण आम्ही हार मारू शकत नाही जरी 24 धावा असतील. मला वाटतं दिनेश राठोड येथील उत्कृष्ट असे गोलंदाज. बॅटमधून जरी त्यांचे धावा कमी आले असतील पण गोलंदाजाच्या माध्यमातून तो जरूर धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. दिनेश बदलापूरचे वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे तोच दिनेश राठोड आता गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात तो दिनेश. दिनेश 18 बॉल 20 धावांची गरज आणि गोलंदाज आहेत ते दिनेश. उत्कृष्ट असे बल्लेबाज म्हणून ज्याची बंजारा समाजामध्ये नाव वेगळी आगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे. पहिलाच बॉल खूपच सुरेख होता आणि मला वाटतं एकच धावावरती समाधान निवासला जसा बल्लेबाज आहे तो तशी त्यांची बॅट चाललेली नाही आज. कधी षटकार आणि चौकाराचा बादशाह मानला जातो निवास, पण आज पूर्णतः थांबून ठेवलाय बीड संघाने त्यांना. दिनेश जरूर आपल्या बीड संघासाठी नेहमीच परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट भेटली असती. डायरेक्ट हिट झाला असता तर सूर्या खरोखरच बल्लेबाजीमध्ये तुम्ही चांगले कृती केलातच, पण रनआउट जर आज झाला असता तर जरूर तुमचा खूप योगदान मोठा असता. सूर्या मूर्ती जरी लहान असेल पण कीर्ती खूप महान आहे. 2 बॉल फक्त 2च धावा. आम्ही बोललो होतो दिनेशला मारणं एवढं सोपं नाहीये, कारण की अतिशय उत्कृष्ट गोलंदाज. निवास उंचावून मारलाय, मला वाटतं कोणताही प्लेअर नाहीये तिथे आणि झेल सुटलेला आहे. 2 धाव. 15 मध्ये 16 पाहिजे सर. सर्व आपले मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत. खूपच चुरशीने चाललेला हा सामना बीड वर्सेस मोरया 11 करगाव. परत एकदा सुरेख बॉल टाकला होता. मी बोललो दिनेश हा उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्याला मारणं एवढं सोपं नाहीये, कारण की तो लेफ्ट स्विंग आउट स्विंग स्पीड पण तेवढाच. वंडर बॉय ज्याची ओळख आहे तो बदलापूरचा तोच दिनेश. जकडून ठेवलाय पूर्णतः. सिंगल डबल वरती मजबूर केलंय, सिंगल डबलला सुद्धा. परत एकदा मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं तिथे आहे सूर्या, नाही सॉरी प्रदीप. उत्कृष्ट झेल घेतली आहे. मी सांगितलं नव्हतं की दिनेश हा मॅच तुम्हाला कधी फिरवेल हे सांगता येत नाही. त्यांच्या बॅटमधून जरी धावसंख्या आले नसतील तरी पण ते गोलंदाजाच्या माध्यमातून ते संघाला विजय करून देऊ शकतात. तोच दिनेश वापसी करत असताना उत्कृष्ट झेल पकडला प्रदीप यांनी. आणि आता जो उत्कृष्ट गोलंदाजा जो साई सेवा संघाच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता तोच बल्लेबाज म्हणून सूर्या. पहिल्या ओव्हरला फक्त 3 धावा दिल्या होत्या. तो सूर्या त्या बॅटिंगसाठी जातोय.
स्कोअरबोर्ड झालाय ते 8च धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. खूपच धीम्या गतीने चाललेला हा स्कोअरबोर्ड. जसा बीडची अवस्था होती त्याच्यापेक्षा बिकट अवस्था आता मोरया इलेव्हनची झाली आहे. कारण की स्फोटक बल्लेबाज निवास पवार आउट होऊन बाहेर येतोय. खूपच चर्चेचा सामना. बीड तेवढाच ताकदीचा संघ आहे. ते हात मारणाऱ्या मी अगोदरच सांगितलं होतं. दिनेश खरोखरच 5 बॉलमध्ये फक्त त्यांनी 4च धावा दिलेल्या आहेत. ते पण यष्टरच्या माध्यमातून मला वाटतं 2-3 धावा असतील. खरोखरच मानावं लागेल दिनेश यांना. सामना करायला तर सूर्या जेवढे गोलंदाज आहेत त्याच्यापेक्षा बी घातक बल्लेबाज पण आहेत ते सूर्या. लातूरवरून का आलंय माझा गेम कसा मी दाखवेल ते सूर्या आपल्याला समोर दाखवेल. आताच मला वाटतं थोडासा दिवस मावळत आहे आणि याची पण काळजी घ्यायची साईवन बीड. खूपच असा लेक्सरच्या दिशेने मारलाय. मला वाटतं गॅप मध्ये कोणताही फेर नाहीये तिथे आणि 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती दिनेशाने. मला वाटतं शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 2 ते 3 वेळेस धावा दिल्या होत्या दिनेशने आणि चौकारच्या माध्यमातून मला वाटतं 12 धावा झालेल्या आहेत. आता 12 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. हा बॉल तुम्हाला अडवायला पाहिजे होताच कारण की 4 धावा येण्या खूपच एक धाव सुद्धा निघत नव्हती आणि 4 धावा गॅपमध्ये बॉल गेला. सूर्या मी बोललोच होतो जेवढे गोलंदाज बेस्ट आहेत त्याच्यापेक्षाही बल्लेबाज ते चांगले आहेत. चांगल्या मोठ्या लीगमध्ये ते आपल्याला पाहायला भेटतील. सूर्या त्यांची गोलंदाजी एक आगळी ओळख ज्यांनी निर्माण करून ठेवले बंजारा समाजामध्ये तोच सूर्या. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आणि आता विकास आपल्या टीमचा कसा विकास करेल ते विकासाच्या हातात आहे आता. कारण की 12 बॉलमध्ये फक्त 12च धावाची आवश्यकता आहे. मला वाटतं विकास डिपेंड करू शकतो कारण की उत्कृष्ट गोलंदाज आहे तो. खूपच चांगला षटक टाकला होता दिनेशने. शेवटच्या 4 रन आले नसते तर जरूर सामना अजून थोडासा डीपमध्ये गेला असता. मी बोललो होतो उंचावून मारलाय आणि मला वाटतंय षटकार. विकास तुम्ही संघाचा विकास जरा तुम्हाला वापसी करावं लागेल कारण की आता 11 बॉल फक्त 6 धावांची आवश्यकता. योगी काय थांबणारा प्लेअर नाही आहे. खूपच ऑफसाईडच्या दिशेने मारला वाटतं. एकच धाव. मला वाटतं 10 बॉल मध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. परत एकदा लेग साईडच्या दिशेने सूर्याने मला वाटतं 6 धावा. मॅच फिनिश आणि हा केसला प्रतिष्ठानचा प्रथम पाळी तोशीचा मानकरी ठरतोय. मोरया इलेव्हन करगाव जळगाव पुरीन पवार सरांचा हा संघ आहे. अभिनंदन मोरया इलेव्हन करगाव संघ. उत्कृष्ट रीतीने आपले गेम दाखवलात आणि प्रथम पाळी तोशीचे मानकरी ठरलेला आहात. अभिनंदन आणि हार्ड लक साईलन बीड. स्कोरबोर्ड थोडा कमी असल्यामुळे मॅच सूर्याने 2 बॉल खेळून मला वाटतं पहिला एक चौकार आणि षटकार मारलाय.